ओमकार चीज तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही गावी आलेलो आहे. तर बाजूला सगळं धुकं आहे आणि आपले सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि हे एवढं धुकं आहे आता. सर्वही आता नेट पॉईंटला बसलेले आहेत. ओमकार, आयुष, कारण की इथेच रेंज येते फक्त. आणि हो नवीन मेंबर आहे आत्तेचा पोरगा. इकडून नारळ पिढा पाणी डब्यामध्ये आतमध्ये पण देवाजवळ प्लास्टिकच्या डब्यामध्ये आहेत. इथे बसते तू, इथे बसते. आता ती वायर गेलं जरा खेचून 2 महिने बाहेर कुठे जायचे अजून एक बाबा जा, अजून एक नारळ तो तिन्ही ठेवले. हळद आणि कुंकुमध्ये फुल बुडवून तुझ्या सवयीला ठेव. हळद कुंकू ठेवा. पाटणकर मामाने त्यांना पहिला हाक मारा म्हणून आता 2 नारळ बाहेर द्यायचे ठेवायला सांगितले. त्या ठिकाणमध्ये जागेवाला इसवटीला पहिला नारळ, तर त्याच्या जागेमधून आपण हा कार्यक्रम करतोय. दुसरा नारळ पाटणकर मामाला आपण तिथे हाक मारणार बाहेर जाऊन. त्याच्यानंतर इथे केदारलिंगाला, नवला देवीला, निनू देवीला, ब्रह्मदेवाला, हनुमंताला
असं ते हे सगळे या माझे हे असे 5. आता हे बघ, तिकडे नवलादेवी, केदारलिंग, नीनादेवी, ब्रह्मदेव, हनुमंत, आदिनाथाचा नारळ काढायला लागेल मग. हा ठेव, नारळ वेळा सगळं ठेव इथे परत. हा, त्याच्यावरच टाक फक्त एका वाटात. बाहेर नको ना. आता चला पुरुष नमो करायची. हे घे सगळं वाटत. नमो करायचे. बस चला. तांदूळ का मग फुलात खाली येणार ना. करू करा ना बाबा. इथल्या ठिकाणपती जागेवाल्या महापुरुषा सत्पुरुषा वाडी चौके मालका, तुझ्याकडे या ठिकाणी सोन्याचा हुंडा अमृताचा विडा काढलेला आहे. महादशिटीच्या ओसाळीमध्ये कोण बाबा पुरुष ज्यांचे मामा पाचल गावामध्ये पाटणकर, तर त्यांचा हा गोंधळाचा वार्षिक पुढे चालवायला सांगितलं. त्याप्रमाणे आज गोंधळाचं वार्षिक आहे आणि हे गोंधळाचं वार्षिक तुझ्या ठिकाणमध्ये जागेमध्ये असल्यामुळे पहिली आठवण या ठिकाणी नारळ विडा काढून तुझ्याकडे काढलेली आहे. ह्या नारळ विड्यावरती राजीव या ठिकाणमध्ये जागेमध्ये ह्या गोंधळाच्या वार्षिकावरती काय कोणी कारण सोडलेलं असेल, मुद्दा असेल, नाश असेल, तोटा असेल, हानी असेल, नुकसानी असेल, तर तू बाबा ते आवरून ठेव. गाव पांढरीचं मत घे. गाव पांढरीच्या मताने असलेली कारणं आज तू आवरून ठेवून जे जयजाप देतोय ह्या गोंधळाच्या संबंधी ते सर्व जयजाप त्या ठिकाणी पुरवण्याचं काम तू कर, अशी तुला आम्ही सगळे म्हणून प्रार्थना करतो. नारळ वेड्यावरती राजी हो आणि गोंधळाचं वार्षिक निर्विघ्नपणे पार पडून दे अशी विनंती. कृपा कर, दया कर, आशीर्वाद कर. बाबा पाचलगावच्या पाटणकर मावळे वसा, तू आज हयात नाही आहेस, परंतु या ठिकाणी तू जे काय भवानीचं वार्षिक चालू करायला सांगितलंस नर भाच्याला, त्याप्रमाणे या ठिकाणमध्ये जागेवाल्याला नारळ विडा ठेवल्यानंतर पहिल्यांदा तुझे या ठिकाणी उंडील गावामधून तुझी आठवण करतोय. तू पाचल गावामध्ये आहेस. पाचलगावच्या गाव पांढरेने, नवलादेवीने, केदारलिंगाने त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. त्या ठिकाणी नवलादेवीची होटी भरलेली आहे. केदारलिंगाला त्या ठिकाणी सोन्याचा हुंडा अमृताचा विडा अर्पण केलेला आहे. त्यांना त्या ठिकाणी भेट देऊन आलेला आहे. तुझू या ठिकाणी राजीव गोंधळाचं वार्षिक जसं तू नर भाच्याला चालू करायला सांगितलं त्याप्रमाणे आज गोंधळाचं वार्षिक आहे. या गोंधळाच्या वार्षिकामध्ये काय अडचण असेल, काय कारण असेल, काय मुद्दा असेल, तर तू आज त्या केदारलिंगाच्या जवळ, त्या नवलादेवीजवळ त्या ठिकाणी बंद करून ठेवू. ह्या आमच्या उंडील गावच्या गाव पांढरेचं, नीनादेवीचं या ठिकाणी मतपुरवणी उभी करून गोंधळाचं वार्षिक निर्विघ्ने पार पडण्यासाठी आणि जे भवानी आहे त्या भवानीचं सूत्र उभं करून ते मग कुणाच्याही अंगामध्ये असू दे ते उभं करून देण्यासाठी तू राजी हो, आशीर्वाद दे. गोंधळाचं वार्षिक निर्विघ्नपणे पार पाड. सर्व जे काही तुझी भाचरवांची अवलाद आहे त्याच्यावरती तुझी कृपादृष्टी ठेव आणि सांभाळ कर आणि आजचं गोंधळाचं वार्षिक निर्विघ्नपणे पार पडते. आमच्या नरांचा मामा त्याने जे काय भवानीचं वार्षिक या उंडील गावामध्ये सुरू करायला सांगितलेलं त्याप्रमाणे आज हे गोंधळाचं वार्षिक या ठिकाणी करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. आज भवानी देवीवरती सकाळी ब्राह्मणाद्वारे अभिषेक करून पूजा अर्चा केलेली आहे. बाबा केदारलिंगा, तुझ्या चरणापर्यंत येऊन त्या ठिकाणी सोन्याचा हुंडा तिथले जे काय गावकरी मानकरी आहेत त्यांच्या वतीने ठेवलेला आहे. पण ज्याप्रमाणे गोंधळाचं वार्षिक करतो वाढ वडिलांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुझ्याकडे हा सोन्याचा हुंडा अमृताचा विडा या इथून उडील गावामधून काढलेला आहे. तो तू मान्य करून घ्यायचा आहेस. ह्या विड्यावरती, ह्या नारळाच्या हुंड्यावरती राजे होऊन बाबा जे काय म्हणू गोंधळाच्या वार्षिकामध्ये भवानी देवीच्या समोर काय अडचण असेल, काय अकृत असेल, काय कारण मुद्दा असेल, नाश असेल, तोटा असेल, हानी असेल, नुकसानी असेल, जेवढी कारण आहेत तेवढी कारण तू केदारलिंगा बाबा आज मावळे वसाने पाटणकराने
ज्याप्रमाणे शब्द दिला गोंधळाचं वार्षिक चालवायला सांगितलं, तुझ्या गावातल्या वसाने ज्याप्रमाणे नारळ ठेवून त्या ठिकाणी जयजा पुरवलेले आहेत, मी तुझा त्या ठिकाणचा मानकरी नाही, पण आठवण म्हणून तुझ्याकडे हा सोन्याचा उंडा ठेवलेला आहे. ह्या सोन्याच्या उंड्यावरती राजी हो. भवानीच्या समोर जे काय अडचण असेल, अडते असेल, कात्र असतील, हवाल असतील, ते तू बाजूला करून दे. वार्षिकाला भवानीचं सूत्र मोकळं करून दे आणि बाबा आज भवानीचं वार्षिक जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडून दे. हा सोन्याचा उंडा अमृताचा विडा मान्य कर. सर्व जे काय म्हणून आज या ठिकाणी शांताराम दत्तात्रय नर म्हणजे हे भवानीचं घर आमचं, ह्या घरामध्ये हा गोंधळाचा वार्षिक होतोय आणि आम्ही सगळी महाशिवटीची वंशावळ आणि त्यांचे सोयरे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. तू ह्या गोंधळाच्या वार्षिकाला हजर हो. गोंधळाचा वार्षिक निर्विघ्नपणे पार पडून दे. सर्वस्वी सांभाळ कर. बाई पाचलगावची नीनादेवी माझे माते तुझ्याकडे या ठिकाणी नवलादेवी माफ कर. बाई पाचलगावचे नवलादेवी माझे माते तुझ्याकडे या ठिकाणी सोन्याचा उंडा अमृताचा विडा काढलेला आहे. तुझ्या चरणापर्यंत त्या ठिकाणी येऊन तुला साडी चोळी त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे. ती साडी चोळी तिथले जे काय मानकरी आहेत त्या मानकऱ्यांच्या वतीने तुला गैरघराणं करून त्या ठिकाणी पुरवलेला आहे. तुझ्या गावातील पाटणकर मामा आमच्या नरांचे, आमच्या वाडवडिलांचे, त्याने भवानीचं वार्षिक आम्हाला या ठिकाणी उडील गावामध्ये करायला सांगितलेले, त्याप्रमाणे आज भवानीचं वार्षिक आहे. ह्या भवानीच्या वार्षिकावरती आदिशक्ती आदिमाये तुझ्या त्या अंतर्मनाने अंतर्मेळाने या भवानीच्या वार्षिकावरती किंवा ह्या गोंधळाच्या संदर्भामध्ये काय कुणाचं कारण असेल, नाश असेल, हानी तोटा नुकसानी असेल, तर तू आई ते बाजूला करून आजच्या वार्षिकाला या ठिकाणी हजर होऊन वार्षिक या गावच्या नीनादेवीच्या मतपुरवणी घेऊन, चतुर्सेवेच्या अधिकाऱ्याचं मतपुरवणी घेऊन असलेली कारण चतुर्सेवेच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यासाठी तिथून तू आई नीनादेवीला सांगणं करून कृपा कर आणि हे वार्षिक निर्विघ्नपणे पार पडून देणे. सर्वस्वी सांभाळ कर. ती काय कोण नाही इकडे आपण इकडे आम्ही समोरच्या पाठी राहा साईड जोडा व्हिडिओ दाखवते नंतर. काय म्हणतो का इकडे कशाचं तू मान्य करून घे. घरापासून पडद्यापासून सर्व लेकरं आलेले आहेत. सर्वांना सुखी ठेव, समृद्धी ठेव आणि केंद्र कार्य मान्य करून घे. यापुढे असंच कार्य कर आणि चांगलं कर. हलवू नको.
असं लूज पक्का वरण असं नक्की घेतला ना. तुझा बारका काय या हातात नाही घेत. चला आता बाहेर जाऊ दे. तुम्ही काय ते बघा माणूस कापतो तुम्ही बघा तर मित्रांनो आपला कोंबो कापलेला बघा. मुंडी गायब, चाऊमिन चकली. मित्रांनो आपला संध्याकाळी आता कार्यक्रम चालू होणार आहे. तर आता कोंबो आपला हा हातात आणि पाणी खाली तापवलं आणि त्या वर आणत नाही अजून कोण. सोहम पण ऐकत नाही बघा. ते काय सांगितलेला तरी ऐकत नाही तो. हे आयुष आणा कडकडून दा. किती कडकडून दो. घेतलेलंच नाही वाटतं पाऊस गेलेलं तो. ते टोपाची घाल नाही ऍक्च्युली माका तो बाटली पिसा कोंबडीचे तू सांग जरा पप्पा मी एका म्हणते बाटली तो तांबे घेतलेले ह्यांना पचाकन बुडवल्याने फेकलं पाणी. अरे आता तो घरून राहिलो त्याच्यात आणि आता घरू त्याच्यात जायचं ना. तिकडनं बघून घेऊन घे साबणात हे टाक ना जरा डेटॉल टाक ना डेटॉल घेऊन ये जरा. सारं होतं ना. एक माणूस आला आमचा इंडियन पिट्यावर टू व्हीलर आहे तुमची टू व्हीलर अजून हा पिंटो आला. तर मित्रांनो आपलं आता कोंबडे बॉईल होत आहेत. ते साला काढूचे आहेत. आणि ते साल काढायला फक्त 2 मेंबर आहेत, आयुष आणि ओमकार. आणि पुष्कर ह्यो फक्त काय करतो तू पिसा काढता. तिथे जा जरा खाली जा. अरे माका भीती वाटतं.
पैसा पण घेतात. कर ना करतसच ना. काय दोन दोन इलत. ही आणि किती याच्यात टाकानी चहा एवढा हई काढी काय करताच नाही आणि इकडे. नाही, आधीच त्याच्यात कोंबडी. हो मम्मी. आता माझ्या अंगात चुकलं. ए वेदांत कापलं ना भोसडी हाय आता नाहीतर काय कापणार तिकडे येऊ जाईल भूल. माका नको लावसा. चमड्या सहित वडा आहे ते का वर्ष नाही हैसना नेवा माका नको लावसा. त्या कशा मोरू अरे टाकून दे चांगला ती तर माझी आहे, खरी हा, टाकून दे हाताला होऊन जात. ह्याच्यात रक्त लावा हा मम्मी. ह्याच्यात रक्त लाव मी नाही, माका व्हिडिओ काढूचो देतो. टाकून दे आतमध्ये. अरे कसं जा टिंगणी आहे आणि ही लिस्टिप लावते स्पुआ आणि मिनी. ये कौन सी लैंग्वेज है मिनी? ओबाला लिपस्टिक. विदू तुझं झालं ना. हा तू ते का दे त्या तुझंवालं त्याला दे. तू